हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सुंदर असा काळा ब्लाऊज, नेटचा ब्लाऊज, त्यावरची डिझाईन पाहणार आहोत। तर बोटनेकमध्ये मी डिझाईन ही बनवणार आहे बघा आज। तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर इथं मी पहिल्यांदा मॅचिंग दोरा आपल्या मशीनला लावून घेत आहे आणि त्यानंतर आता आपण गळ्याचं मार्किंग करून कटिंग करून घेऊयात। म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचा गळा बनवायचा आहे, कोणत्या आकाराचा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण कटिंग करून घ्यायचं आहे। हा आहे ब्लाऊज पीस आणि हे आहे अस्तर। तर अस्तरला आपण पहिल्यांदा 2.25 इंच इतकी गळा रुंदी ठेवून गळ्याचा आकार ड्रॉ करून घेऊयात आणि गळ्याची उंची मी ठेवलेली आहे 10.5 इंच इतकी। जास्त डीप नेक असा हा ब्लाऊज आहे। पहिल्यांदा मी राऊंड आकार गळ्याचा काढून घेते, कारण त्यावरून आपल्याला गळ्याचा वेगळा पाकळी पाकळी असा आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा। तर पाकळ्या करण्यासाठी आपल्याला तुम्ही एखादा गोल आकाराचं टोपण किंवा काही घेऊ शकता। मी इथं बांगडीचा उपयोग करून गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते बघा। अशा पद्धतीनं 2 ते 3 आकाराच्या मी पाकळ्या काढणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल इतक्या तुम्ही खोलगट आकाराच्या पाकळ्या तुम्ही तयार करू शकता बघा। आणि खालच्या म्हणजे सेंटरला मी पाकळी न करता एक सिंपल अशी आपली जो बदामी आकार असतो तर तो मी देऊन घेत आहे बघा। पानाचा आकार अशा पद्धतीनं, म्हणजे 3 पाकळ्या आणि खाली पान अशा पद्धतीनं मी गळ्याचा आकार ड्रॉ करून घेत आहे। तर हा आकार आपण कट करायच्या आधी पहिल्यांदा आपला जो नेटच्या ब्लाऊजवरती जो गळ्याचा आकार येणार आहे तर त्याचा आपण पहिल्यांदा विचार करायचा आहे। म्हणजे तो पूर्ण मी ओपन ठेवणार नाही आहे, बोटनेकमध्ये करणार आहे। त्यामुळं बघा हा जो आपला गळ्याचा आकार आहे म्हणजे अस्तरचा गळ्याचा आकार तो मी जास्त रुंद ठेवलेला नाही आहे। आपल्याला जर बोटनेक करायचा नसतो तर त्यावेळेस आपण अस्तरचा आकार जास्त मोठा ठेवतो गळा रुंदी। तर इथं मी गळा रुंदी जास्त मोठी केलेली नाही आहे। तर बोटनेक असल्यामुळं फक्त 2.25 इंच इतक्यामध्येच दोन्ही आकार ठेवलेले आहेत गळ्याचे, म्हणजे आतला आणि बाहेरचा। आणि फक्त बोटनेकसाठी मी 3 ते 3.5 इंच इतका गळा उंची ठेवून छोटासा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे। पहिल्यांदाच आपण ड्रॉ आकार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपला गळा नेमका कसा तयार होणार आहे बघा। तर त्यासाठी जेव्हा आपण बोटनेक करणार असू फक्त तेव्हाच। तर मी आता फक्त जो आपला बाहेरचा आकार आहे, अस्तरचा जो आकार येणार आहे तर तो पहिल्यांदा मी कट करून घेते बघा। आपल्याला जे कोने आहेत ते एकदम ॲक्युरेट कट करायचे आहेत, म्हणजे आपल्याला शिवताना अंदाज येईल की आपल्याला किती कोने बाहेर काढायचे आहेत आणि आपला आकार पण चुकणार नाही बघा। कटिंग गळ्याचं एकदम व्यवस्थित झालं तर आपल्याला गळ्याचे आकारही एकदम व्यवस्थित स्टिच करताना काही अडचण येत नाही। तर इथं मी पहिल्यांदा आपला जो अस्तरचा गळ्याचा आकार होणार आहे तर तो पहिल्यांदा कट करून घेतलेला आहे बघा। तर आता पहिल्यांदा आपण अस्तरचा गळा तयार करून घेणार आहोत। नेटच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला माहिती आहे 2 गळे आपले येतात रेग्युलरमध्ये, म्हणजे अस्तरचा गळ्याचा आकार वेगळा असतो आणि नेटचा जो आपला पीस असतो तर त्याचा आकार आपण वेगळा काढत असतो बघा। तर पहिल्यांदा आपण इथं अस्तरचा गळा तयार करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं कापड लागणार आहे बघा। तर मी ब्लाऊज पीस कट करतानाच जादाचं कापड थोडं शिल्लक ठेवलं होतं, तर त्यावरती अशा पद्धतीनं डबल घडी घालून आपल्याला गळ्याचा आकार स्टिच करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा हा आकार कट करायचा नाही आहे बघा, फक्त मापाने किती उंचीला आपल्याला लागणार आहे त्याप्रमाणे आपण अंदाजे कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार नाही कट करायचा, तो स्टिच केल्यानंतरच आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर पहिल्यांदा आपण त्यावरती गळ्याचा आकार शिवून घेऊयात। एकदम स्टँडर्ड टिप ठेवून, म्हणजे 1.5 इंच किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी तुम्हाला पाहिजे असेल तितकी शिलाईला आत मार्जिन सोडून आपण स्टँडर्ड टिप घ्यायची आहे। सगळीकडे समान येईल टिपाची टिप घ्यायची आहे बघा आपण। आणि जिथं टोकदार भाग आहेत पाकळ्यांचे तिथंही एकदम न चुकता व्यवस्थित टोक घ्यायचे आहेत टिपेचे। तर इथं बघा मी
पिना लावून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला भाग इकडे तिकडे होणार नाही आणि आपले डिझाईन चुकणार नाही यासाठी. तर शिलाई मारताना बघा तुम्हाला इथं मी कडून दाखवते की आपले जे टोकदार भाग आहेत तर तिथं आपली शिलाई कशी आली पाहिजे बघा. अशा पद्धतीनं तुम्हाला जर शिवताना थोडी अडचण येत असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही खडूनी मार्किंग करून त्यावरून टिप घेऊ शकता. तर इथं मी टिप घेत आहे. संपूर्ण गळ्याला अशाच पद्धतीनं आपण टिप द्यायची आहे. जिथं टोक आलेलं आहे पाकळीचं तिथं सुई आतमध्ये कापडात सोडून मग कापड फिरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं. पहिल्या टिपेला जर तुमचे आकार पाकळ्यांचे व्यवस्थित आले नाहीत तर तुम्ही नंतर दुसरी फिनिशिंगसाठी टिप घेऊ शकता बघा. तर बिना कॅनव्हास वापरता मी हा गळ्याचा आकार इथं शिवून घेत आहे. जर एकदम तुम्ही पहिली जी टिप आपली असते ती थांबून थोड्या वेळाने एकदम शिस्तात अशी घेतलीत तर कॅनव्हासचीही गरज पडत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण गळ्याचा आकार स्टिच करून घेतलेला आहे. आता आपण तो कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत बघा. एकदम व्यवस्थित ॲक्युरेट असा गळ्याचा आकार. आतला जो एक्स्ट्राचा जो भाग आहे जादाचं जे कापड आहे ते आपण कट करून काढायचं आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत बघा. एकदम सोप्या पद्धतीनं नेटच्या ब्लाऊजचा डिझाईन होते, जास्त वेळ न घालवता. एकदा तुम्हाला आयडिया लक्षात आली की म्हणजे कोणता गळा कधी शिवायचा, पहिल्यांदा आपण अस्तरचा गळा शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपलं नेटचं पीस आहे तर त्याचा गळा करून घ्यायचा आहे बघा. एकदा तुम्हाला प्रॅक्टिस बसली की तुम्हाला पटपट नेटच्या ब्लाऊजचेही गळे पटपट तयार करता येतात, जास्त वेळ लागत नाही आणि अवघडही वाटत नाही बघा. तर इथं मी अस्तर उलटं करायच्या आधी पहिल्यांदा एक टिप देऊन घ्यायची आहे जिथं आपली हातशिलाई येणार आहे बघा. आतल्या बाजूला हातशिलाई घालून आपली ही जी पट्टी आहे ती आपण या अस्तरला फिक्स करून घेणार आहोत. म्हणजे जी आपली डिझाईन आहे तर ती उलटी होणार नाही किंवा आतल्या बाजूला कापडही उलटं होणार नाही यासाठी. तर आपण जेव्हा ब्लाऊजला हातशिलाई हुक वगैरे करत असतो त्यावेळेस आपण ही हातशिलाई करून घ्यायची आहे. तर आता मी अस्तर आतल्या बाजूला उलटं करून घेत आहे बघा गळ्याचं कापड आणि जिथं आपले टोक आहेत तर तिथं अशा पद्धतीनं पेनच्या किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्यानं तुम्ही सगळे टोक पहिल्यांदा बाहेर काढून घेऊ शकता आणि नंतर त्यावरती आपल्याला दाबटीप घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीनं अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीनं गळ्याचा आकार आपला शिवून तयार होतो बघा. तर आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले जे पाकळ्या आपण केलेल्या आहेत तर त्या एकदम व्यवस्थित गळ्याच्या आकाराप्रमाणे तयार होतील. आणि प्रत्येक वेळेस आपण कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम गोल आकार, जिथं टोक आहे तिथं टोक असं व्यवस्थित आकार येत जाईल. नेटच्या ब्लाऊजमध्ये बघा भरपूर प्रकार होतात. म्हणजे बोटनेकमध्येही आपण नेटचा ब्लाऊज शिवू शकतो, समोर बोटनेक आणि पाठीमागंही बोटनेक अशा पद्धतीनं. त्यानंतर समोर एकदम सिंपल गळा आहे जो आपला रेग्युलर असतो तसा आणि पाठीमागं बोटनेक. आणि त्यानंतर तिसरा म्हणजे पाठीमागे पूर्ण ओपन म्हणजे डीप नेक आपण म्हणू शकतो आणि समोरच्या बाजूलाही सिंपल आहे अशा 3-4 प्रकारचे आपण नेट ब्लाऊजमध्ये गळे तयार करू शकतो बघा. तर आज आपण पाठीमागच्या बाजूला फक्त बोटनेक करणार आहोत. तर अस्तरचं आपलं जे कापड आहे त्याचा गळा पूर्ण शिवून झाल्यानंतर आपण जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्यावरती सुलट्या बाजू खालच्या बाजूला करून त्यावर आणखी एक सुलटी बाजू टाकून आपल्या अस्तरची
अशा पद्धतीनं बघा दोन्हीही बाजू उलट्या वरच्या बाजूला आल्या पाहिजेत आणि आपण हा अस्तरचा पूर्ण जो आपला बॅक पार्ट आहे तो आपल्या कापडावरती स्टिच करून घ्यायचा आहे। गळ्याच्या आधी आपल्याला बाकीचे ज्या 3 बाजू आहेत तर त्या पहिल्यांदा बसवून घ्यायच्या आहेत बघा। तर टाचणीने आपण फिक्स करून टाकायचे आहेत म्हणजे आपल्याला टिपा मारताना अवघड जाणार नाही बघा। आणि आता आपण बाकीच्या दोन्हीही बाजूनी टिपा देऊन घेऊयात आणि टिपा देऊन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे कटिंग एक्स्ट्रा भागाचं। शोल्डर ही आपल्याला न चुकता स्टिच करून घ्यायचं आहे बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला जो आतला गळ्याचा आकार आहे तो काढताना सोपं जाईल। तर राहिलेलं कापड आपण कट करून घेऊया। एकदा गळा तयार झाला की त्यानंतर ब्लाऊज शिवताना किंवा ब्लाऊज स्टिच करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही, पटपट आपला ब्लाऊज शिवून होतो बघा। फक्त कोणत्याही ब्लाऊजचे गळे तयार करणं हे थोडं किचकट काम आपण म्हणू शकतो आणि थोडं अवघड असतं, पण एकदा गळा रेडी झाला की ब्लाऊज पटपट होतो फिटिंगला आणि त्यानंतर बाही जोडण्यासाठी जास्त वेळ जात नाही। तर बघा आता आपण गळ्याचा आकार करून घेणार आहोत। तर मगाशी आपण जे अस्तरचं कापड गळ्याचं ठेवलं होतं शिल्लक, तर त्याचा आपण गळ्याचा आकार आतला म्हणजे मेन फॅब्रिकचा गळ्याचा आकार आपण कसा देणार आहोत तर तो कट करून घ्यायचा आहे आणि तोच आकार ह्यावरती ठेवून आपल्याला ह्याही गळ्याचा आकार स्टिच करून घ्यायचा आहे। तर इथं बघा मी अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला खडूनी मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या गळ्याचा आकार कट करून घेऊयात। तर दोन्ही गळ्यांची गळारुंदी ही सेम आपण ठेवलेली आहे बघा। शिवून झाल्यानंतर आपले दोन्हीही गळे सेम आकाराचे होणार आहेत, म्हणजे गळारुंदी सेम होणार आहे बघा, त्यामध्ये आपण गॅप सोडलेला नाही आहे। तर जी आपली पाकळी आहे तर ती काढतानाच एकदम थोडीशी लांबीला थोडीशी काढायची आहे, कारण शिवल्यानंतर ती आणखी जरा लांब होते यासाठी। आणि मध्ये मी जॉईंट ठेवलेला आहे बघा, कारण आपला बोट नेक असा तो होणार आहे। जर तुम्ही तिथं एखादं नॉट लावणार असाल किंवा अटॅचेबल बटन लावणार असाल किंवा आणखी काही शोसाठी एखादा बो लावणार असाल तर तुम्ही ते ओपनही सोडू शकता। तर इथं मी ते क्लोज करून टाकलेलं आहे आणि आता आपण तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बरोबर 1-1 इंच साईजच्या, कारण त्या नेटमधून आपल्या ज्या गळापट्ट्या आहेत त्या दिसतात, तर त्यासाठी बरोबर 1 इंच रुंदीच्या आपल्याला गळापट्टी कट करून घ्यायच्या आहेत बघा। आणि थोडा एक्स्ट्राच्या कट करायच्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत बघा, म्हणजे गळा स्टिच करताना आपल्याला पटपट त्या जोडून घेता येतील। तर एकूण मी 3 ते 4 गळापट्ट्या इथं कट करून घेत आहे आणि त्या आता मी जोडून घेते बघा। बरोबर 1 इंच रुंदीच्या ह्या गळापट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत, कारण फिनिशिंग आतून नेटमधून त्या गळापट्टीचं दिसतं, तर त्यासाठी एकदम नाजूक आपलं फिनिशिंग आलं पाहिजे यासाठी। तर या पहिली आपली जी आपला खालचा ड्रॉपचा जो नेक आहे तर तो आपण पहिल्यांदा स्टिच करून घेऊयात। तर नेहमीप्रमाणे आपण जशी गळापट्टी जोडतो दुमडपट्टी आतल्या बाजूला, त्याप्रमाणे ही पट्टी जोडून घ्यायची आहे। एकदम नकळत पाव इंचापेक्षाही कमी आपल्याला मार्जिन ठेवून स्टँडर्ड टिप घ्यायची आहे गळ्याच्या आकाराप्रमाणे। आणि जिथं टोकदार भाग आहे तिथं न चुकता एक छोटीशी चून आपल्याला द्यायची आहे बघा, म्हणजे गळा ओढल्यासारखा होणार नाही। आणि सुई कापडामध्येच ठेवून आपल्याला गळा फिरवून घेऊन पुढं टिप कंटिन्यू करायची आहे बघा। अशा पद्धतीनं जो ड्रॉप नेक होता तर तोही आपण शिवून घेतलेला आहे।
तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते थोडंसं दुमडसाठी सोडून कट करून टाकायचं आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला जो गळ्याचा आकार आहे तो एकदम व्यवस्थित आत दुमडला जाईल. तर आतल्या बाजूला आपण दुमडून त्यावरती एक दाबटीप घ्यायची आहे बघा. तर बघा अशा पद्धतीनं दुमडटीप घालून आपण त्यावरती दाबटीप घ्यायची आहे. आणि शेवटी आपल्याला एकदम छोटीशी दुमड घ्यायची आहे बघा त्या पट्टीला. जर बोटाने येत नसेल तर एकदम छोटीशी टोकदार वस्तू घेऊन त्याने आपल्याला दुमड अशा पद्धतीनं करून घ्यायची आहे. तर आता ही जी पट्टी आपण दाबटीप दिली तर ती आतल्या बाजूला पूर्णपणे दुमडून त्यावरती आणखी एक टीप आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आपला जो हा खालचा गळ्याचा भाग आहे तो तयार होईल. बघा अशा पद्धतीनं. आता याच पद्धतीनं आपला जो वरचा गळ्याचा भाग आहे तर तोही आपल्याला अशाच पद्धतीची गळापट्टी जोडून तयार करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला गळापट्टी जोडून घ्यायची आहे. आणि आता छोटे छोटे कट तुम्ही देऊन घ्यायचे आहेत आणि डायरेक्ट दुमड घालून त्यावरती एक दाबटीप देऊन ही पण गळापट्टी स्टिच करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली गळापट्टी एकदम बारीक अशी नाजूक आलेली आहे. 1.5 इंचापेक्षा जास्त ती आली नाही पाहिजे बघा, कारण ती नेटमधून दिसते यासाठी. तर अशा पद्धतीने आपला गळा स्टिच करून झालेला आहे बघा, पूर्ण कंप्लीट तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर नेहमीप्रमाणे आपण जे आपल्या बॅकपार्टच्या ज्या डाची असतात तर त्या देऊन घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे बघा. इथं मी टक्स मारून घेत आहे कमरेला. आणि कमरपट्टी ही जोडून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीनं. अस्तरची कमरपट्टी मी वापरते बघा इथं. बोटनेक असल्यामुळे मी जास्त मोठ्या टक्स घेतलेल्या नाही आहेत, एकदम छोटे छोटे टक्स घेतलेले आहेत बघा, म्हणजे जास्त रुंदीच्या घेतलेल्या नाही आहेत. तर बघा इथं आतल्या बाजूला कमरपट्टी दुमडून आपली कमरपट्टी ही स्टिच करून झालेली आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपला नेट ब्लाऊजचा बोटनेक तयार झालेला आहे. तर खूपच सोप्या पद्धतीनं. तर तुम्हाला आजची ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. डिझाईन आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटू परत पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.